मित्रांनो, सत्य मांडणे हा जर गुन्हा तर कोण आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर ठाम आहे। त्या अनुषंगाने आम्ही ठाण्यातल्या आनंदनगरीत असणाऱ्या स्वामींच्या मठाला भेट दिली। गेले 18 ते 20 वर्ष चालणारा हा मठ, पण मात्र हा मठामध्ये प्रत्येक भक्तजन या ठिकाणी आपल्याला सुखवलेला बघायला मिळतोय। पण ह्याच मठातून अनेक राजकारणी मोठे झाले, अनेक पदावर गेले, पण मात्र आज तो मठ तोडण्यासाठी अनेक अधिकारी वर्ग येतोय। पण खऱ्या अर्थाने नक्की हे राजकारण काय आहे, या माध्यमातून आपण घेतलेला स्पेशल रिपोर्ट आहे। कारण गेली 20 वर्ष या मंदिराच्या सेवा करणारे आपल्याबरोबर काका जोडलेले आहेत। काका, आपलं नाव काय? हरिभाऊ सुरवशी। काका, किती वर्षापासून आपण या मठात सेवा करता? मी 20 वर्ष झालं साहेब। कशी ही सुरुवात होती? हे मठ तिथं होता अगोदर। मठ तोडल्याच्या नंतर मी महाराजा वाचमीन झालो। वाचमीन होऊन पुन्हा इकडं फोटो लावल्याच्या नंतर सेवा करीत राहिलो मी। मग काही दिवस मीटिंग घेतली, तिकडं मीटिंग घेऊन नारळ फोडलं। इथं पुन्हा जोवर मीटिंग झाली, पब्लिक होती बरीचशी, आणि पब्लिक मीटिंग रविवारी घेऊन नारळ इथं फोडलं आणि म्हणलं की मठ इथंच बांधून द्यायचा स्वामीचा। कोण बोललं होतं? म्हाडा बोलले होती का ठाणे महानगरपालिकेतले अधिकारी बोलले? प्रताप सर साहेब बोलले। परिवहन मंत्री, आता जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं। हो हो, बरोबर। पुन्हा नंतर हे तोडलं, आमचं ताडपत्री फाडली, तोडलं। पुन्हा काय करावं काय नाही म्हणून मग आम्ही शिंदे साहेबाकडे गेलो। शिंदे साहेबांना सांगितलं बाबा, सगळ्याला म्युन्सिपाल्टीला सांगितलं, पाण्यावाल्याला सांगितलं, तिथं काही करू नका, स्वामी भक्त येतं, स्वामीचं चालू द्या मठ। पुन्हा त्यानं सांगितल्याच्यानंतर ते तोडायचं थांबलं। आज पुन्हा 18 वर्षानंतर ही वेळ आलेली आहे। हे पुन्हा नंतर आले प्रताप सर नाईक, आणि पुन्हा एकदा शिंदे साहेब दोघंजण बी आले। दोघंजण आल्याच्या नंतर मी सत्कार केला। तर प्रताप सर नाईक काय म्हणले की बा, स्वामीला मठ इथंच बांधून देईन, इथंच बांधून देईन। त्यानं मंत्री शिंदे साहेबासमोर बोलले, हे काय विनंती करून सांगतो तुम्हाला। त्याच्यानंतर हे आज तोडायला सुरू झालं। खऱ्या अर्थानं अनेक वर्ष दिलेली आपणाला आश्वासनं होती, ती आश्वासनं आज फेल झालेली बघायला मिळत आहेत। त्यामुळं स्वामींच्या मठावर हातोडा पाडण्यासाठी काही लोक ठाणे महानगरपालिकेची आली। त्यावेळी अशा वेळी अनेक आमच्याबरोबर काका जोडलेले आहेत। काका, काय वाटतंय, हे संपूर्ण असं घडत असताना मात्र अनेक वेळा आपण या मंदिरामध्ये लोक येतात, एकामेकासाठी परमेश्वराला आश्वासन देतात आणि ती कुठेतरी फेल होतात। बरोबर, फेल तर होतातच, नाही असं नाही ह्या गोष्टी। आज ह्या मठामध्ये येणारे एवढे जे भक्त आहेत ते काही ना काहीतरी आपलं दुःख, आपलं व्यथा मांडण्यासाठी येतात आणि स्वामींकडून त्या आशीर्वाद घेऊन जातात। पाहिलं तर हा मठाचा जो संपूर्ण हा भाग जर पाहिला गेला तर खूप मोठा हा भूखंड आहे। म्हणजे व्याप्ती खूप या भूखंडाची आहे, आणि कुठेतरी ह्या मठाला थोडंसं वेगळं वळण देऊन हा मठ इथून काढायचा आणि हा भूखंड लाटण्याचा प्रकार आहे। हा दुसरा कुठलाही हेतू दुसरा राजकारण्याचा नाहीये। फक्त अधिकाऱ्यांना पुढे करतात, राजकारणी आपण मागे बाजूला राहतात आणि अधिकाऱ्यांनी तोडलं म्हणून सांगतात, पण हा सगळा खेळ हा राजकारण्याचाच आहे। आज ठाणे घोडबंदर रोडवरती बघितले कितीतरी भूखंड महापालिकेचे आहेत, किंवा ते हडपण्याचं काम जे राजकारणी नेते करतायत ते सर्व घोडबंदर वासियांना माहिती आहे। त्यामुळे हा जो भूखंड आहे हा फक्त म्हाडाचा म्हणून सांगायचा, आणि म्हाडाने कारवाई केली आहे आणि त्याच्यामुळे हा मठ आपल्याला काढावा लागेल यासाठी त्याच्यावरती बुलडोजर फिरवायचा, आणि नंतर मग काही 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी परत तो भूखंड आपल्या नावावरती करून घ्यायचा। हे राजकारण इथल्या चांगलं माहिती आहे। त्यामुळे सत्तेमध्ये असणाऱ्या राजकारणी थोडासा विचार करावा की स्वामी इथे जे बसलेले आहेत ते सर्व भक्त आहेत, आणि त्यांचा डेफिनेटली त्यांना धडा मिळेल हीच अपेक्षा करतो आम्ही सगळ्यांकडून। श्री स्वामी समर्थ। खऱ्या अर्थानं स्वामींचे भक्त या ठिकाणी महिला भक्त आहेत, पुरुष वर्ग आहेत, प्रौढ, तर या सगळ्या लोकांच्या डोळ्यात मात्र वेदनांचा मात्र आपल्याला भावनेचा या ठिकाणी बांध फुटल्याला बघलोय। माझ्याबरोबर सोनावणी दिदी जोडलेले, गेले अनेक वर्ष स्वामी मठाशी ती एकरूप आहे। दिदी, काय वाटतंय की आज ज्या पद्धतीनं लोक आली, खऱ्या अर्थानं तुझ्याही डोळ्यात आसू बघायला मिळत आहेत, काय वेदना होता? श्री स्वामी समर्थ। हे आमचं दिंडोरी प्रणित सेवा केंद्र 2004 पासून या ठिकाणी सगळ्या सेवा वगैरे चालू आहेत, आणि रोज इथे दररोज 3 वेळा आरती होते। इथे सप्ताह, जे वर्षभराचे सप्ताह असतात 3, ते उत्साहात पार पाडले जातात।
आणि दर गुरुवारी इथे महाप्रसाद असतो. इथे महाआरती होते. जवळ-जवळ 5 ते 10 हजाराच्या संख्येत इथे लोकं उपस्थित असतात आणि ज्येष्ठ नागरिक इथे येऊन सेवा करत असतात. स्वामी प्रत्येक दुःखी पीडितांची त्यांचे हाक ऐकत असतात आणि त्यांना जे आशीर्वाद मिळतात, त्यांना जो अनुभव येतो, त्यामुळेच आज स्वामींचे एवढे सेवेकरी या केंद्रात येतात. आणि माझं प्रशासनाला एकच म्हणणं आहे, की तुम्ही केंद्र पाडून तिथे गार्डन बांधतायत, तर त्यापेक्षा तुम्ही गार्डन बांधण्यापेक्षा तुम्ही जर रस्ते सुधारले तर ते खूप चांगलं होईल. आणि आमच्या इथे दर रविवारी बालसंस्कार वर्ग पण राबवला जातो. 18 विभागांचे कामं इथे चालू आहेत. बालसंस्कार वर्गामध्ये एवढे लहान मुलं येतात. आम्ही मुलांवर एवढे छान संस्कार करतो काय की वाटतं, ह्या देशाची जी तरुण पिढी आहे, हा पुढे देश घडवणारी तरुण पिढी या संस्कार केंद्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं आयुष्य आणि भविष्य स्वामींच्या मठामध्ये घडतंय. पण तोच मठ कुठंतरी पाडण्याचं षडयंत्र करणाऱ्या राजकारण्यांबद्दल तू काय विनंती कर? मी राजकारण्यांना एकच विनंती करेल, की इथे बालसंस्कार वर्गामध्ये जे मुलांना संस्कार दिले जातात, त्यातून एक युवा सीएम म्हणा, पीएम म्हणा, जे पण बनतील किंवा आमदार, खासदार, ते इतके सुंदर बनणार आहेत, की राजकारण हे माणसांमध्ये करावं, राजकारण हे देवांशी नाही करावं. ठाण्यातल्या आनंदनगर मठावर कारवाई केल्यानंतर अनेक लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदनांचा महापूर होत असताना ताई माझ्याकडे जोडली. दीदी, आज कारवाई करा या ठिकाणी स्वामी मठामध्ये लोक आले होते. इथे संस्कार केंद्र आहे, इथं मुलांच्या जीवनाची जडणघडण होते. काय वाटतं? श्री स्वामी समर्थ. बाल संस्कार ही एक शिबिर आहे. ती अत्यंत इथे मोठ्या प्रमाणात लहान मुलं येतात. आता नव्या पिढीसाठी इथे बाल संस्कार होतात. ते गार्डन वगैरे होण्याच्या ऐवजी बाल संस्कार होतात, तर होऊ द्या. इथे एक चांगले मुलांच्या भविष्यासाठी एक चांगली वागणूक मिळते त्यांना. हे मोबाईल वगैरे यूज करण्यापेक्षा तिथे बाल संस्कार देऊन स्वामींच्या चरणी अत्यंत चांगली शिस्त पद्धत लागते. त्याचबरोबर समाजसेवक दत्ता गायकवाड माझ्या तुले. दत्ता भाऊ, मताचं राजकारण होत असेल, राजकारणाची आट असतील, तट असतील, गट असतील, विविध गट असतील, आम्हाला त्याबद्दल दुमत नाही. पण आज भगवंताच्या दारामध्ये ज्या पद्धतीने जे घडतंय बिघडतंय, आजचा दिवस होता. मठावर हातोडा पाडणारी अधिकारी वर्ग आली. काय सांगा? मठावरती हातोडा घालण्याच्या पाठीमागे अधिकारी नाहीये, तर ह्याच्या पाठीमागे खूप मोठं राजकीय षडयंत्र आहे. आम्ही ज्यावेळेस सर्वसामान्य लोक मठामध्ये येतात, त्यांची श्रद्धा असते देवावरती आणि इथं समाधानी होऊन शांती भेटते म्हणून येतात आणि समाधानी होऊन जातात. पण आता हल्ली काय झालेलं आहे का, राजकारण एवढ्या मोठ्या थराला गेलेलं आहे. अख्ख्या संपूर्ण घोडबंदर रोडचे जेवढे पण भूखंड आहेत, काय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांच्या हात आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांनी सगळं बळकावलेलं आहे. काय आणि तोच प्रकार आज आपण स्वामींच्या मठावरती पण तोच प्रकार करतोय. फक्त म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं नाव पुढं करायचं आणि पहिले हे मठ तोडून टाकायचं आणि नंतर टोलेजंग बिल्डिंग बांधायची, हे सगळा प्रकार चाललाय. महत्वाची गोष्ट म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब ह्या विभागाचे आमदार आहेत 146चे. त्यांनी इथं आश्वासन दिलेलं आहे का, आता जसे बाबा सांगत होते की आम्ही इथंच मठ तुम्हाला बांधून देऊ किंवा इथून मठ हलवणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर शिंदे साहेबांच्या समोर ते बोललेत, बाबा असे सांगतात का इथून आम्ही स्वामींचा मठ हलवणार नाही. तर मग मला सांगा, ह्या ठाणे शहराचं राजकारण शिंदे साहेबाच्या शब्दापुढं किंवा प्रताप सरनाईक साहेबाच्या शब्दापुढं आहे का? काय याच्यामध्ये महापालिकेची किंवा अधिकाऱ्याची कुठलीही कुणाची चुकी नाही आहे. याच्या पाठीमागे प्युअर राजकारण होत आहे. भविष्यामध्ये इथला मठ हलवायचा आणि भविष्यामध्ये इथं टोलेजंग बिल्डिंग बनवायची. ज्या प्रकारे घोडबंदरचे जसे भूखंड हडपलेले आहेत राजकीय लोकांनी, तोच प्रकारे काय फक्त म्हाडाचं नाव पुढे करून हा मठ खाली करायचा प्रयत्न चाललाय. पण स्वामींचे भक्त ह्या अशा गोष्टी खपवून घेणार नाहीत. त्यावेळेस आम्ही जो समोर राजकीय पक्ष येईल, नेता येईल, कोणी विरोध करेल त्याचा प्रामुख्याने पहिला आम्ही विरोध करणार. आणि ज्या गोष्टी स्वामींना इथं थांबवण्यासाठी बसवण्यासाठी आम्हाला जे करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनाशी लढून करू आम्ही. एवढंच बोले. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघताय तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला जोडलेला बघायला मिळतोय. पण आज मात्र स्वामी भक्तांच्या मनातल्या भावना आणि वेदनांचा महापूर बघत असताना गेले 20 वर्षे सुरू झालेलं आध्यात्मिक क्षेत्रातला आज वारसा आहे तो खऱ्या अर्थानं कुठेतरी मिटवण्याचा प्रयत्न होतोय का? आणि त्या अनुषंगानं म्हाडाने दिलेले आश्वासन, आमदार खासदारांनी दिलेले आश्वासन, मंत्री संत्री लोकांनी दिलेले आश्वासन गेली कुठं? पण मात्र आज स्वामींच्या मठावर हातोडा परत असताना मात्र आज ठाण्यामध्ये स्वामी भक्तांच्या
मनामधल्या वेदना आणि भावनेचा मापून मात्र राजकारण्यांना कळेल का, हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन प्रेरणा थोरासह मी रिपोर्टर सागर पाटील, आनंदनगर, ठाणे.